partial fraction of proper fraction. In the proper fraction, the algebraic fraction p of x upon q of x, where q of x is not equal to 0, where q of x is not equal to 0 and the degree of p of x is less than degree of q of x. सपोज जर q of x हा 0 असेल तर आपल्याला हे फंक्शन डिफाईन होईल का? समथिंग अपॉन 0 दॅट फंक्शन इज नॉट डिफाईन. ओके, म्हणजे त्याची व्हॅल्यू काढता येत नाही, त्याची व्हॅल्यू काय येते? इन्फानाईट येते. आणि डिग्री कशी पाहिजे? डिग्री ऑफ पी ऑफ एक्स इज लेस दॅन डिग्री ऑफ क्यू ऑफ एक्स. नाव डेफिनेशन पाहू आपण प्रॉपर फ्रॅक्शनची. डेफिनेशन ऑफ definition of partial fraction. Definition of partial fraction. Okay, the procedure of expressing the rational function or fraction, rational fraction, the procedure of expressing the rational fraction into the sum of the simple fraction is called partial fraction. It's called partial fraction. The procedure of expressing the rational fraction into the sum म्हणजे बेरीज, sum of the simple fraction is called as a partial fraction. म्हणजे काय करायचं? एका फ्रॅक्शनचे पार्टिशन करून त्याची ॲडिशन करायची किंवा सबस्ट्रॅक्शन करायची. ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये करायचं, म्हणजेच त्याला काय म्हणतात? पार्शियल फ्रॅक्शन. एक फ्रॅक्शन दिलं असेल आपल्या पी बाय क्यू ऑफ एक्स, तर त्या फ्रॅक्शनचं काय करायचं आहे? पार्टिशन करायचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. त्या प्रोसिजरला काय म्हणतात? पार्शियल फ्रॅक्शन. ओके, अकॉर्डिंग to the nature of the denominator that is, डिनॉमिनेटर काय असतो आपला? क्यू ऑफ एक्स इन द रेशो, विच रेशो? कोणत्या फॉर्ममध्ये असते आपलं रॅशनल फ्रॅक्शन? पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स. ओके, त्यासाठी आपण काही रूल्स पाहणार आहोत. ओके, त्याच्या आधी पार्शियल फ्रॅक्शनची परत डेफिनेशन समजून घ्या. द प्रोसिजर ऑफ एक्सप्रेसिंग द rational fraction into the sum of the simple fraction is called as a partial fraction. म्हणजे एका फ्रॅक्शनचे पार्टिशन करून त्याची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये करणे, म्हणजे याला काय म्हणतात? पार्शियल फ्रॅक्शन. इफ आपल्याला सपोज इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलं असेल तर त्यामध्ये काय करायचं? फर्स्ट इम्प्रॉपर फ्रॅक्शन काय करायचं आहे? प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे ते सांगते तुम्हाला मी. if given fraction is improper, then convert it into proper fraction, partial fraction, then by fraction ती काय असते? बाय ॲक्च्युअली ती डिव्हिजनच असते. बाय ॲक्च्युअल
division. Okay, therefore improper fraction is equal to quotient plus remainder upon divisor. ओके, ही फ्रॅक्शन काय करायचं आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करताना कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन इज इक्वल टू क्वोशियंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. दॅट इज इक्वल टू क्वोशियंटसाठी कोणता सिम्बॉल आहे, क्यू, रिमाइंडरसाठी आर अपॉन डी. दॅट मीन्स remainder upon divisor word means proper fraction. Therefore is equal to q plus proper fraction. पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय, एका फ्रॅक्शनची पार्टिशन करून त्याची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिणे. ओके, त्याचं करणे. आणि सपोज आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय असतं, न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरपेक्षा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असते. ओके, नाव आता ते कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचे त्याच्या काही आपण केसेस पाहूया. केस फर्स्ट, लिनियर and non-repeated फॅक्टर्स. लिनियर म्हणजे काय, लिनियर म्हणजे सांगा पाहू. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे कोणती पॉलिनॉमियल, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते, दॅट मीन्स द हायेस्ट पॉवर ऑफ एक्स इज 1, दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज अ लिनियर पॉलिनॉमियल. आणि नॉन रिपीटेड फॅक्टर म्हणजे त्यामधले जे फॅक्टर आहेत ते रिपीट झालेले नाही पाहिजे. म्हणजे कसे, इफ क्यू ऑफ एक्स कुठे असतो आपला रॅशनल फ्रॅक्शनमध्ये, डिनॉमिनेटरला. इफ एक्स मायनस A1 एक्स मायनस A2 x minus A3 up to so on x minus an, where हे नॉन रिपीटेड फॅक्टर्स आले म्हणजे इथे A1 A2 A3 an, they are the non repeated factors. all are linear means काय सांगितलं, द हायेस्ट पॉवर ऑफ एक्स किती आहे, 1 1 1. ओके, ते फॅक्टरची पॉवर काय आहे, 1. अँड नॉन रिपीटेड फॅक्टर A1 इथे A2 दे आर डिफरंट, ते सगळे कसे आहेत, वेगवेगळे आहेत. देअरफॉर दे आर द नॉन रिपीटेड फॅक्टर. देन याचं आपण पार्शियल फ्रॅक्शन कसं लिहू शकतो मग, then we write the partial fraction is of the form p of x upon q of x, that is p of x ही कोणती पण पॉलिनॉमियल असू शकते, अपॉन x minus A1 x minus A2 प्लस अप टू सो ऑन x minus an इज इक्वल टू. पार्शियल फ्रॅक्शनची डेफिनेशन काय सांगते, एका फ्रॅक्शनचे पार्टिशन करून त्याची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिणे किंवा करणे याला काय म्हणतात, पार्शियल फ्रॅक्शन. मग हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहू आपण, A1 अपॉन x मायनस A1 प्लस A2 अपॉन x मायनस A2 प्लस अप टू सो ऑन an अपॉन x minus an. Okay, where A1 A2 A3 up to so on an are
are the constant which we have to find. आपल्याला काय करायचं आहे मग या पार्शियल फ्रॅक्शन यूज करून कोणते काय फाइंड करायचं आहे, जे कॉन्स्टंट दिलेले आहे आपल्याला A1 A2 A3 AN ते आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनच्या मदतीने फाइंड करायचे आहेत. ओके, नाव नेक्स्ट मेथड नेक्स्ट केस सेकंड. फर्स्ट केसमध्ये काय सांगितलं आहे, इफ लिनियर, फर्स्ट केस काय लिनियर अँड नॉन रिपीटेड फ्रॅक्शन. इफ q of x is equal to x minus a1 x minus a2 up to so on x minus an, they are all are linear म्हणजे degree 1 and non repeated factor a1 a2 a2 up to so on, they are all are different factor. therefore we can write the partial fraction. मग कोणत्या फॉर्ममध्ये, p of x upon q of x काय आपल्याला गिवन आहे, तर मग पार्शियल फ्रॅक्शन काय सांगते, एका फ्रॅक्शनचे पार्टिशन करून त्याचे ॲडिशन काय सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये करणे म्हणजे काय, पार्शियल फ्रॅक्शन होय. ओके, नाव आता नेक्स्ट, आणि पार्शियल फ्रॅक्शनचा यूज करून आपण काय फाइंड करणार आहे, A1 A2 अप टू सो ऑन, जे कॉन्स्टंट आहे आर द कॉन्स्टंट ते आपण काय करणार आहे, फाइंड करणार आहोत. नाव नेक्स्ट केस लिनियर अँड रिपीटेड फॅक्टर्स. लिनियर म्हणजे डिग्री 1 अँड रिपीटेड म्हणजे तोच फॅक्टर पुन्हा येणे. म्हणजे सपोज आपला x मायनस A1 x मायनस A2 अप टू सो ऑन, म्हणजे सपोज q ऑफ x इज इक्वल टू x मायनस A1 x मायनस A1 अप टू सो ऑन x मायनस A1 हा r टाइम्स आला किंवा n टाइम्स हा x मायनस A1 आला, तर त्याऐवजी आपण कसं लिहू शकतो, q ऑफ x इज इक्वल टू x मायनस A1 टू द पॉवर n किंवा r. आपण इथं सपोज r टाइम्स घेतले, x मायनस A1 अप टू सो किती टाइम्स घेतले, r टाइम्स घेतले, तर मग त्यांची मल्टिप्लिकेशन, तर मग काय लिहू शकतो आपण, x मायनस A1 टू द पॉवर r. ओके, दे आर द रिपीटेड फॅक्टर आणि डिग्री किती इथे एक्सची 1. therefore if q of x is equal to x minus a1 to the power r, that is the factor x minus a repeated r times, then we have to write the function कशा फॉर्ममध्ये लिहिणार आपण, p of x upon q of x is equal to a1 upon x minus a plus a2 upon x minus a to the power 2 plus a3 upon x minus a to the power 3 plus up to so on plus ar upon x minus a to the power r, that is आपल्याला r टाइम्स दिलेला आहे. त्यामुळे पार्शियल फ्रॅक्शनसुद्धा आपण पार्शियल फ्रॅक्शन घेताना त्याची पॉवरसुद्धा किती टाइम्स घेणार आहे, r टाइम्स घेणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला काय दिले, इफ q ऑफ x इज इक्वल टू x मायनस a टू द पॉवर 2. ओके, असं दिलं असेल तर याचं पार्शियल फ्रॅक्शन कसं लिहिणार आपण सांगा पाहू, p ऑफ x अपॉन q ऑफ x इज इक्वल टू a1 अपॉन x मायनस a प्लस a2 अपॉन x मायनस a टू द पॉवर 2. सपोज आपल्याला इफ q ऑफ x इज इक्वल टू x मायनस a टू द पॉवर 2 इंटू x मायनस b टू द पॉवर 2 दिलं असेल, ते याचं पार्शियल फ्रॅक्शन कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार आपण,
P of x upon Q of x is equal to a1 upon x minus a to the power 1, a2 upon x minus a to the power 2 plus a3 upon x minus b to the power 1, a4 upon x minus b to the power 2. ओके, आपल्याला x मायनस e टू पॉवर स्क्वेअर x मायनस बी टू पॉवर 2 दिले असेल तर त्याचं पार्शियल फ्रॅक्शन कोणत्या फॉर्मात लिहिणार? पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स इज इक्वल टू a1 अपॉन x मायनस ए वन टू पॉवर 1, a2 अपॉन x मायनस ए टू पॉवर 2 इन प्लस a3 अपॉन x मायनस बी टू पॉवर 1 प्लस a4 अपॉन x मायनस बी टू पॉवर 2, वेअर a1 a2 अप टू a4 आर द कॉन्स्टंट. ते काय करायचे आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनचा यूज करून फाइंड करायचं आहे. जर डिनॉमिनेटरला नॉन रिपीटेड म्हणजे वेगवेगळ्या डिस्टिंक्ट लिनियर म्हणजेच एक्सची डिग्री 1 असेल तर आपण काय यूज करणार आहे, फॅक्टर असतील तर आपण काय करणार आहे, हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. आणि फॅक्टर जर नसतील, फॅक्टर फाइंड आणि त्यातले फॅक्टर काय करतो, फाइंड करतो. ओके, लिनियरमध्ये काय सांगतात, लिनियर म्हणजे पॉलिनॉमियलची डिग्री 1, रिपीटेड म्हणजे a1 अप टू 7 8 टाइम्स रिपीट झालेला आहे. ओके, म्हणजे हा फॅक्टर काय आहे, त्याचा रिपीटेड फॅक्टर आहे. किती टाइम्स आहे, 8 टाइम्स आहे. आणि त्याचं पार्शियल फ्रॅक्शन कसं करणार, पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय आहे, आपलं एका फ्रॅक्शनची पार्टिशन करून सम करायची, त्याची सम किंवा ॲडिशनच्या ते सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये करणे म्हणजेच पार्शियल फ्रॅक्शन. आणि ते पार्शियल फ्रॅक्शनचा यूज करून आपण जेव्हा सम किंवा सबस्ट्रॅक्शन करू त्यानंतर काय फाइंड करायचं आहे आपल्याला, त्याची जी कॉन्स्टंट घेतलेली आहे आपण a1 a2 a3 अप टू सो ऑन जे असेल ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचे. ओके, नाव नेक्स्ट आहे. आणि ते फाइंड करण्यासाठी काय प्रोसिजर आहे ते पुढे मी सांगतेच. नेक्स्ट केस आहे, केस 3, इरिड्युसिबल म्हणजे ज्याचे फॅक्टर पडत नाही. अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक factor, irreducible quadratic factor. If q of x quadratic म्हणजे त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती, 2. if q of x is equal to ax square plus bx plus c या फॉर्ममध्ये असेल, then we can write the partial fraction of that polynomial is p of x upon q of x is equal to ax plus b upon ax square plus bx plus c. इथे कोणते कोणते कॉन्स्टंट आहे, a आणि b, ते काय करायचे आपल्याला फाइंड करायचे. ओके, नाव सपोज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इंटू जर px स्क्वेअर प्लस qx प्लस r ह्या फॉर्ममध्ये असते, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इंटू px स्क्वेअर प्लस qx प्लस r अशा फॉर्ममध्ये असते, तर काय केलं असतं आपण, फक्त ॲडिशन हे जे फ्रॅक्शन आहे त्याचे काय करायचे, सम किंवा पार्टिशन करून सम करायचे, समच्या फॉर्ममध्ये करणे म्हणजे त्याला काय म्हणते, पार्शियल फ्रॅक्शन. एक्स प्लस बी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी प्लस ॲडिशन केले आपण सी एक्स प्लस डी अपॉन पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर. ओके, हे झालं त्याचं पार्शियल फ्रॅक्शन. नाव सपोज केस 4, irreducible
irreducible and repeated quadratic factors. Irreducible and repeated quadratic factors. Repeated means those factor double येणे. If q of x is equal to ax square plus bx plus c to the power 3, म्हणजे तो फॅक्टर किती वेळेस, हाच फॅक्टर किती वेळेस रिपीट झाला, 3 वेळेस. म्हणजे कसं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इंटू ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इंटू ax प्लस bx, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c किती वेळेस झाला, 1 2 3. त्याचं पार्शियल फ्रॅक्शन कसं करणार आपण, p ऑफ x अपॉन q ऑफ x 3 वेळेस झाले. ओके, त्याचं कसं करणार, ax प्लस b अपॉन फर्स्ट फॅक्टर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ओके, प्लस cx प्लस d अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c टू द पॉवर 2. फॅक्टर कसं झाला आहे, रिपीट झाला आहे. प्लस fx प्लस e अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ब्रॅकेट टू क्यू. किती वेळेस फॅक्टर रिपीट झाला आहे, 3 वेळेस. देन पार्शियल फ्रॅक्शन किती वेळेस येईल, 3 वेळेस. रिपीटेड फॅक्टरची काय होते, डिनॉमिनेटरला फक्त पॉवर राईज होत चालते. वेअर a b c d e f f e r आर द कॉन्स्टंट अँड दे विच आर द फाइंड. आपल्याला काय करायचे, ते फाइंड करायचे. ओके, हेच आपण कसं लिहू शकतो, a1x प्लस b1 अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c टू द पॉवर 1, a2x प्लस b2 अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c टू द पॉवर 2 प्लस a3x प्लस b3 अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c टू द पॉवर 2 3. किती पॉवर दिलेली आहे, 3. देन पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा किती वेळेस येईल, 3 वेळेस येईल. ओके, आणि आपण काय फाइंड करणार आहे, वेअर a1 a2 a3 b1 b2 b3 are the constant and which we have to find out. ते काय करायचे, आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, त्याची काय प्रोसिजर आहे, काय करायचं आहे ते फाइंड करताना. नेक्स्ट आपण पाहूया ते कसं फाइंड करायचं. ओके, वर्किंग रूल टू फाइंड partial fraction. To find a partial fraction of p of x upon q of x with the q of x contains only linear repeated factor. Okay, तर काय करणार आपण, लिनियर फॅक्टर फाइंड करताना काय करतो, सपोज रिपीटेड झाला असेल तर आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार, p of x अपॉन q of x. आणि q ऑफ एक्स हा रिपीटेड नसेल तर ते आपण त्याची सम काय करतो, डिफरंट वेजने घेतो. आणि त्याचे जे आपल्याला फाइंड करायचे ए बी सी डी ते कसे फाइंड करायचे ते आपण पाहूयात. आपल्याला माहिती आहे, टू फाइंड ऑल फॅक्टर ऑफ q ऑफ एक्स, सपोज ऑल फॅक्टर्स ॲज लिनियर अँड नॉन रिपीटेड. फर्स्ट find the
all factor of q of x suppose all factors are linear and non-repeated, that is means q of x is equal to, in particular समजा आपण q of x is equal to 3च हे घेतले, a1x plus b1, a2x plus b2, a3x plus b3 हे झाले नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. ओके, तर याचं आपलं पार्शियल फ्रॅक्शन करून जे येतात, पार्शियल फ्रॅक्शन काय येईल याचा, पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स काय येईल सांगा पाहू, a1x प्लस b1 प्लस a2 अपॉन a2x प्लस b2 a3 अपॉन a3x प्लस b3. ओके, आपल्याला काय फाइंड करायचे आता, त्याचे जे कॉन्स्टंट आहे a1 a2 a3. ओके, तर फर्स्ट काय करायचं आहे, बोथ साईडचा एलसीएम घ्यायचा आहे आणि त्याला न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, पी ऑफ एक्स इंटू क्यू ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स एलसीएम काढायचं आहे. ओके, a1x प्लस b1, आता एलसीएम म्हणजे काही तिघांची मल्टिप्लिकेशन. आता इथे a1x प्लस b1 आहे. ओके, मल्टिप्लाय केलं तर काय येईल,